श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीला अमृत अध्याय 13. दक्षाची कथा व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा आसरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्यांना हवीर भागही देत नसे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले. तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली, म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. या वृत्ताने संतापलेल्या शंकराने जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडा वेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली. तारकासुराचे पुत्र तारकाक्ष विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले. तेव्हा शंकराने वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली, पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चार्वाक शास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचारी करू लागल्या. त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकराने पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले. त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग करून त्यांचे उमेशशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणता शिवशंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले. त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. त्यानंतर एका मुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले. पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथिती रूपात शिवसज्ञी पाठवले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्याने गंगातीरावर बसलेल्या 6 ऋषी पत्नीच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडाचा व 12 हातांचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकराने ओळखले. त्याचे कार्तिक स्वामी नाव ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला. श्री शिवलीला अमृत अध्याय 13 समाप्त. श्री स्वामी समर्थ.